मी बोरोलीकर या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या यूट्यूबच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी बोरिवलीकर। तर मित्रांनो, आज मी चारकोप सेक्टर 1 मध्ये आलेलो आहे। सेक्टर 1 मध्ये असलेल्या मालवणी जत्रेला आलेलो आहे आणि मालवणी जत्रा म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल। तिथे कोकण संस्कृती आणि कोकणाची खाद्य संस्कृती याचं एक अनोखा संगम आपल्याला बघायला मिळतं। तर मित्रांनो, तुम्ही कुठे जाऊ नका, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि बघा, ही देवळाची पालखी, ही पालखी जी असते, जी उत्सवाला गावोगावी फिरते आणि हा सगळा लवाजमा आहे। त्याच्याशिवाय कोणतीही पालखी पूर्ण होऊ शकत नाही। हे मित्रांनो, हे बघा, हे मुखवटे आहेत। हे बघा, याला आहे ना निशाणी म्हणतात आणि याला हप्तागिरी पण म्हणतात। म्हणजे काय, हे जेव्हा पालखी फिरते ना तेव्हा पालखीच्या पुढे मागे असतं। आणि हे बघा, हे छत आहे मित्रांनो। छत म्हणजे ही छत्री असते, ही उघडल्यानंतर एक छत्री बनते। म्हणजे देवांसाठी ती एक सावली म्हणून असते आणि पालखीमध्ये असलेला प्रत्येक जण ही पायीने छत्री देवांवरती घेऊन उभा असतो। जशी जिथे जी नाचते ना, तिथे हा सगळा लवाजमा पालखी बरोबरच असतो। हे बघा, या मैदानामध्ये एकदम प्रॉपर नियोजन केलेलं आहे। म्हणजे हे बघा, हे इथे देऊळ आहे, हा इथे स्टेज आहे, जिकडे आता सध्याला दशावतार चालू आहे आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। आणि ते बघा, इथे लोकांना बसून सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे। आणि आता आपल्याला इथे आतमध्ये जायचं आहे, जिकडे भरपूर सारे फूड स्टॉल्स आहेत। तर चला मित्रांनो, अरे बघा, या स्टॉलला आपण भेट दिलेली आहे। संतोष कॅटरिंग सर्व्हिसेस। काय सगळं व्हेज आहे? व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही येतात। काय व्हेजमध्ये काय आपल्याकडे? व्हेजमध्ये आज आहे काळ्या वाटाण्याची उसळ आहे, व्हेज कुर्मा आहे, पनीर टिक्का मसाला आहे। नॉनव्हेजमध्ये आहे बटर चिकन आहे, हे बटर चिकन आहे, चिकन पहाडी चिकन। हे काय म्हणालात? मालवणी चिकन, ओके। आणि हे पहाडी ग्रीन कलर मध्ये। आणि हे काय? चिकन सुका, ओके। इथे आपण बघू शकतो, इथे जवळ्यांचा स्टॉल आहे। चिकन कीमा, मटन कीमा, चिकन कलेजी। हे काय? व्हेज व्हेज फ्राई राईस आहे, व्हेज मसाला मंचुरियन आहे, व्हेज नूडल्स आहे, चिकन टिक्का है और ये चिकन पहाड़ी टिक्का। तर हे बघा, हे सगळे रेट्स दिलेले आहेत ह्यांचे। हा सगळा यांचा मेन्यू आहे आणि मेन्यूचे रेट्स आहेत। हे काउंटर लावलेलं आहे, बरोबर आहे। ऑलरेडी संतोषचं नाव आहे फूडमध्ये, आता हे नॉनव्हेजचं काउंटर लावलेलं आहे, त्याच्यामध्ये पण लोकांनी टेस्ट घ्यावं आणि टेस्ट करावं। तर ताई, काय आहे हे? हा खीमा आहे, कलेजी आहे, हा जवळ आहे। चिकन कीमा, चिकन कीमा, चिकन कलेजी, जवळ। नवीन आहे चिकन हॉट डॉग, ही आमची स्पेशालिटी आहे। ओके। आणि हे काय? चिकन पिझ्झा। येस, चिकन पिझ्झा आहे। आणि हे काहीतरी वेगळंच वाटतं, ड्रम स्टिक्स कसले? चिकन लेग पीस, तंगडी बोलतो ना आपण। आणि हे लॉलीपॉप। येस, चिकन लॉलीपॉप। आणि हा व्हेज शेजवान फ्राईड राईस। येस, व्हेज शेजवान फ्राईड। तर मित्रांनो, चायनीज आयटम कधीच कोकणी किंवा मालवणी नव्हता, पण कालांतरानंतर त्याचं रूपच बदलून गेलंय। अगदी तुम्हाला सांगतो, मालवणी जत्रेमध्ये ठिकठिकाणी तुम्ही बघाल मराठी माणसाचं स्पिरिट आहे की त्यांनी चायनीज हा आयटम आपल्या मालवणी जत्रेमध्ये आणले आणि कोकणामध्ये तर चायनीज खूप फेमस झालंय। ताई, नाव काय आपलं? माझं प्रज्ञाश्री लोकेगावकर। आणि कॅटरिंगचं नाव काय तुमच्या? लाजवाब स्वाद, किचन स्पिन देवयानी यांच्याकडे। हा, हे काय? पुरणपोळ्या, मोदक आहेत। हे व्हेज हॉट डॉग आहे। व्हेज हॉट डॉग कशापासून बनवलेले? हे आहेत आपले सोया चंक्स, ओके। तर हे बघा, इथे यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे 9892943354। तर स्मिता फूड्सचं स्टॉल आहे, स्टॉल नंबर 24। तर आपण बघूया इथे काय काय आहे ते। हे आपलं स्पेशल आहे, चिकन रोल आहे। हे आपलं मालवणी स्पेशल चिकन कलेजी पाव, किंवा आपण भाकरी बरोबर पण सर्व करतो। त्याला तांदळाची भाकरी मिळेल तुम्हाला, वडे पण मिळतील। हे आपलं आहे चिकन कीमा, हे आपण बोनलेस मधून बनवतो, चिकन मधून। हे आपलं स्पेशल आहे, स्वतःचं आपलं रेसिपी आपण हे बनवलेलं आहे। हे आहे चिकन गुना। हे आपला जवला पाव, मालवणी लोक जे खातात स्पेशली जवला, ते चिकनचे लॉलीपॉप, बासा फिश फिंगर्स, चिकन चीज कुरकुरे, क्रॅब लॉलीपॉप, व्हेज पिझ्झा पॉकेट, फ्राईज आहेत आपल्याकडे, चिकन तंदूर बिर्याणी, आणि ही थाली आहे का? कोंबडी वडे किंवा तुम्हाला भाकरी बरोबर पण मिळेल किंवा तुम्हाला हे वड्यांबरोबर पण सर्व केलं जाईल।
कशी एक प्लेट कोंबडी वड्यांची? कोंबडी वड्यांची एक प्लेट 200 रुपयाला आहे. इकडे चिकन बिर्याणी पण आहे, मटन आहे, तंदूर बिर्याणी आहे, सीख बिर्याणी आहे, कबाब बिर्याणी आहे. तर नंबर ऑफ व्हरायटीज आहेत. तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला मी मेनू प्रोव्हाइड करू शकतो, ॲज वेल एज डिलिव्हरी पण करू शकतो. ही मालवणी जी जत्रा आहे ती खवय्यांसाठीच त्यांच्यासाठी ही ऑर्गनाईज केली जाते. त्याचबरोबर इथे काही भजन आणि इतर कार्यक्रमही असतात. पण ही मालवणी लोकांसाठी जी बोलतात ना खऱ्या अर्थाने जी मेजवानी आहे ती येथील पदार्थ खाण्यासाठी. म्हणजे इकडचा किमा पाव आहे, इकडचा बुना मसाला, त्याप्रमाणे लहान मुलांना लॉलीपॉप एक आवडीचा पदार्थ आहे. त्याचबरोबर फिश पण आहे इथे. आणि या इथे स्पेशल या ठिकाणी ग्रॅब्स पण आहेत. आणि हे सर्व पदार्थ बनवतात ते म्हणजे स्मिता. कारण तिच्या हाताला जी चव आहे ती खरोखर आम्ही वर्षभर आमच्या घरी तिचं काही ना काही असतेच. तर मित्रांनो, आता आपल्याबरोबर आहे ती व्यक्ती जिच्या हातांना खरंच अन्नपूर्ण मातेचं वरदान आहे. कारण का हे सगळे जे फूड आयटम्स जे आहेत ते यांनीच बनवलेत, म्हणजे स्मिता सूर्यवंशी यांनी. तुम्ही या इकडे माझ्या स्टॉलला या, 24 नंबर स्टॉल आहे माझा. आणि यावेळेला रिस्पॉन्स चांगला आहे मला. आणि कलेजी, खिमा, चिकन रोल आहे आणि कोंबडी वडे माझी स्पेशालिटी आहे. खिमा पाव पण आहे. तुम्ही नक्की या आणि या स्टॉलला माझ्या व्हिजिट करायची. हे बघ, इथे गरमागरम शेगावच्या कचोऱ्या रेडी होत आहेत. तर हे आहे स्टॉल नंबर 23 आणि इथे मिळेल आपल्याला शेगावची गरमागरम कचोरी. आणि या व्यतिरिक्त काय इथे चटण्या दिसतात मला इथे? शेंगदाणे चटणी आहे, कारळे चटणी, लसूण चटणी आहे. कारल्याची चटणी कुठली आहे? कारळे म्हणजे काळ्या तिळापासून बनलेली आहे. ओके, तिळकुट. अच्छा. आणि ही काय इथे पुरणपोळी आहे. आणि या व्यतिरिक्त तुमचं स्टॉल कुठे असतं का? चारकोप सेक्टर 3ला आमचा स्टॉल आहे, प्लॉट नंबर 211 श्याम सदन सोसायटीमध्ये. आणखी आमचे आउटलेटही आहेत ऑल ओव्हर मुंबईमध्ये. 4 आउटलेट्स आहेत आणि 11 ठिकाणी फ्रँचायझीज आम्ही दिल्या आहेत आत्तापर्यंत. तर हे बघा, इथे जवळा पाव आहे, चिकन कलेजी पाव आहे, चिकन कलेजी प्लेट आहे, चिकन खिमा पाव, वजरी पाव, मटण खिमा पाव, आंबोळी, वडे, सोलकढी, कोंबडी वडे, चिकन मसाला, चिकन सुका. अरे खूपच मोठी लिस्ट आहे यांची. तर एव्हरीथिंग ऑल ॲट वन स्टॉप, कोकण मेजवानी. तर या काकी आहेत आपल्याला इथे आंबोळी बनवून दाखवतील. तरी बघा ही झाली आहे असं वाटतं. येस, झालेली आहे. किती सहज रीतीने झाली बघा. अगदी 2 मिनिटाच्या आत. मॅगीपेक्षा फास्ट आणि मॅगीपेक्षा हेल्दी. तर याला कुठलं पीठ वापरलं जातं? तांदूळ आणि उडदाची डाळ बस. कशी एक आंबोळी? 20 रुपये. ठीक आहे. चिकन सुक्का कशी आहे प्लेट? 200 रुपये. आणि हे काय तिसऱ्या मसाला ना? तिसऱ्या मसाला कसं आहे? 180. आणि हे काळ्या वाटाण्याची उसळ 100 रुपये. आणि कोंबडी वडे प्लेट आहे का? प्लेट 180 रुपये का? आणि किती वडे येतात? इथे बघा, ही कांदा भजी आहे, बटाटा भजी आहे. आणि हे काय आहे? हे उलटा वडा. आणि ही काय? वाटाणा उसळ आणि आंबोळी. मालवणी जत्रेमधला पहिला स्टॉल बघतोय जो संपूर्ण व्हेज आहे. आणि हे काय आहे? व्हेज मंचुरियन. व्हेज मंचुरियन. ही दाबेली ना? तुमचं काय कोणतं कॅटरिंग आहे का? कॅटरिंग नाही, पण आम्ही ऑर्डर्स घेतो. कोणाला कॉन्टॅक्ट करायचं झालं तर कोणत्या नंबरवरती करतील कॉन्टॅक्ट? 8850326145. तर मित्रांनो बघा, या काकींनी मला आहे ना सोलकढी टेस्ट करा म्हणून सांगितलेली. तर आपण टेस्ट करून बघूया. मी तुम्हाला रिव्ह्यूज देतो लगेचच. परफेक्ट चव, जबरदस्त होती, ऑसम होती. थोडक्यात रेसिपी सांगाल का? नारळाच्या दुधापासून बनवली जाते. त्यात कोकम आणि साखर आणि थोडं मीठ याचं मिश्रण असतं. त्यामुळे ही खूप चविष्ट असते आणि रुचकर असते, पाचक असते. म्हणजे पाचक असते. नॉनव्हेज आपण खाल्ल्यावरती हेवी झाल्यावरती ही पाचक दोन्हीच्या नंतर जर तुम्ही सोलकढी पिले तर आपलं अन्न पचन होतं. मित्रांनो हे बघा, इथे उकडीचे मोदक आहेत. कसे दिले हे मोदक? 20 रुपयाला एक. तर हे बघा, हे मालवणी हॉटेल म्हणून त्याचं नाव आहे या स्टॉलचं. आणि हे बघा, इथे भरपूर सारे आयटम्स आहेत. इथे स्टॉल नंबर किती? 14-15-16. पापलेट 200-250 साईज नुसार आहे. पापलेट सुरमई आहे अशी मोठी. इथे बघा, इथे भरपूर सारे नॉनव्हेजचे आयटम्स आहेत डिस्प्लेसाठी ठेवलेले. हे बघा, इथे पण आहेत आणि त्यांचे रेट सुद्धा दिलेले आहेत. सुरमईची तुकडी बघा केवढी मोठी आहे आणि ओनली फॉर 250. आणि ही यांची रेडी टू ईट थाली, चिकन थाली 250 रुपये. आणि बघा, ही मटण थाळी आहे 350 रुपये. आणि ही पापलेट थाली. आणि इथे बघा, इथे बसून जेवण्यासाठी सुद्धा सिटिंग अरेंजमेंट्स केलेली आहे. इथे आपण स्टॉल नंबर 13 सुधीर मसाले यांना आपण भेट देत आहोत. तर ताई, काय काय आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे मालवणी मसाले आहे. हा चिकनसाठी आहे, भाजीचा आहे, हा माशाचा आहे, मसाल्याचं पोळीत पीठ आहे, लसूण चटणी आहे, तिळकूट आहे, मालवणी वड्याचं पीठ आहे, आंबोळी पीठ आहे, घावन पीठ आहे, गोडा मसाला, गावठी हळद आहे,
कांदा लसूण मसाला, ही डांगर पीठ आहे, मिरची पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे, थालीपीठ भाजणी आहे, काजू पण आहेत. काजू कसे दिले? काजू 200 रुपये आणि एक 200 ग्रॅम. 200 ग्रॅमचा पाकिट आहे का? आणि हे असोले हे 200. सालवले काजू. आणि हे काय आहे? हा त्रिफळ आहे. हा, मच्छी कढीमध्ये वापरतो. मच्छी कढीमध्ये वापरतो. आणि मिरची आहे, सांडगी मिरची आहे, लसूण चटणी आहे, आवळा आहे, थालीपीठ भाजणी आहे, आंबा पोळी, फणस पोळी, काजू चॉकलेट आणि हे कोकम बटर. कोकम बटर आहे. हा, ते बघा इथे श्रेयस लोणचे, इथे लोणच्यांचं स्टॉल आहे. इथे रंगीबिरंगी लोणची आपल्याला बघायला मिळतील. अगदी सगळ्या प्रकारची लोणची आहे तिथे. हवा इथे आवळा पण आहे, मोरावळा. हे काय आहे? आवळा हे कैरी आहे, खारातली ती कैरी आहे, लसूण चटणी आहे, तिखट आहे, मिरची आहे भरलेली. आणि हे काय आहे? हे मिक्स मध्ये तिखट लोणचं आहे, मीडियम तिखट आहे. तर ताई काय नाव आपलं? माझं नाव आहे स्वाती संतोष पाटील. ओके. आणि हे सगळे काय ज्वेलरीचं स्टॉल आहे तुमचं? काय काय जर सांगाल का? हे सर्व महाराष्ट्रीयन ज्वेलरी आपली. हे सगळं चोकर आहेत मोतीमध्ये. परत हे लक्ष्मी हार आहे. हा पण लक्ष्मी हार आहे. 2 टाईपमध्ये आहे आपल्याकडे लक्ष्मी हार. त्याच्यानंतर हे पण एक नवीन कोल्हापूर टाईप मध्ये आहे. मग हे सर्व मोतीमध्ये एक फॅन्सी डिझाईन आहे. नवीन मुली वगैरे पण घालू शकतात. हे एक तन्मणी आहे व चिंचपेटी आहेत. सर्व वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. आणि हे सर्व आपल्याकडे 150ला अवेलेबल आहे. अच्छा, सगळं 150 रुपीज. म्हणजे काही घेऊ तर हे 150 आहे. हे नथ आहे आपल्याकडे 100 रुपीजला. हे महाराष्ट्रीयन पूर्ण नथ आहेत. हे 100 रुपीज. वेगवेगळ्या टाईपच्या नथ आहेत. वेगवेगळ्या आहेत. त्याच्यानंतर हे इयरिंग्स आहेत. हे 60 रुपीज आहे. हे इयरिंग्स आहेत. हे 50 रुपीजला आहे. हे साडी पिन आहे. ही ठुशी आहे. ही पण 150ला आहे. याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर या सगळ्या बँगल्स आहेत इथे. तर हे काय साधारण काय रेट पासून आहेत? हे सगळं 100 वाले आहेत. सगळ्या 100 म्हणजे कुठलीही घेऊ तरी. आणि हे पण 100 रुपीजला 2 पीस आहे. हे असं कुठेच नाही भेटणार. नंतर लहान मुलांचे बँगल्स आहेत. हे 50 रुपीज. माझ्या व्ह्युअर्सना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं झालं तर काय नंबर वगैरे काय? 8451964701. हा तुमचा व्हॉट्सअपचा पण नंबर असेल का? तर या स्टॉलवरती आपली पुनर्भेट झालेली आहे. रंगीबिरंगी स्टॉल म्हणजे अर्थातच मुखवासांचा स्टॉल. हे 900 रुपये किलो आहे. गीर गाईचं आहे, कोल्हापूरवरून आलेलं आहे. ओरिजिनल गीर गाईचं तूप घरगुती 900 रुपये किलो. आणि हे घरी बनवलेलं आहे. घरी बनवलेलं. ऑर्डर करायची झाली हे तूप, ओरिजिनल तूप, तर तुमचा काही नंबर असेल का? हो आहे ना, 8286853399. बघा इथे हा पापडांचा स्टॉल आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. तर दादा कोणत्या कोणत्या प्रकारचे पापड आहेत आपल्याकडे? गव्हाच्या कुड्या, पोहा पापड आहे, मल्टीग्रेन पापड आहे, बटाट्याचे पापड आहे, सर साबुदाणा पापड आहे, स्वीटकॉर्नचे पापड आहे, आपल्याकडे टमाटरचे पापड आहे, कसुरी मेथी पापड आहे, गार्लिक पापड आहे, रेड चिली पापड आहे, नाचणी आणि ओनियन फ्रँक्स आहेत, नाचणीच्या नळ्या आहेत. सगळीची टेस्टिंग अवेलेबल आहे. ओके, म्हणजे तुम्ही टेस्टला पण देता इथे. हे काय आहेत? ओनियन रिंग्स. हा, ओनियन रिंग्स सर. ओके, सगळ्यांची प्राइस काय असेल? 60ला एक 100ला 2 पॅकेट सर. कुठलेही 2 पॅकेट या फ्लेक्झिबल चॉईस आहे. बाय नीटू सर, कुठलेही 2 पॅकेट घेऊ शकता. बघा इथे बिस्किटचा स्टॉल आहे. तर ताई कोणती कोणती बिस्किट्स आहेत ही? गव्हाची बिस्किट आहे, काजू बिस्किट आहे, नागली बिस्किट आहे, ज्वारी बाजरी आहे, नागलीच्या नळ्यात मेदक बिस्किट आहेत. हे गव्हाची बिस्किट आहे ड्रायफ्रूटमध्ये. हे खोबऱ्याचे आहेत, ते साधे. याच्यामध्ये तुम्ही मैद्याचा वापर केलाय का? अजिबात नाही ना. आणि हे काय? नाशिकची मनुके आहेत आपल्याकडे, ऑर्गॅनिक आहे. आणि हे आपले नॉर्मल वाले साधे मनुके कसे आहेत? हे कसे आहेत? 100ला पाव किलो का दोन्ही? आणि ही बिस्किट्स ही कशी आहेत सगळी? हे 400 मध्ये पूर्ण जार आहे, त्याच्यामध्ये 95 असते. आणि हे पाकिट कसं आहे? हे 50ला एक आणि 100 मध्ये 3 पॅकेट आहेत. हे बघा मित्रांनो, आनंद भुवन यांच्या स्टॉलचं नाव. आणि तुम्हाला सांगतो इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत आपल्याला मिळतील. इथे स्नॅक्स आयटम्स आहेत सगळे. आणि हे सगळे एकदम हेल्दी, टेस्टी आणि ओरिजिनल आहेत. हे इथे बघा हे लाडू आहेत सगळे. कसले लाडू आहेत हे सगळे? मेथी लाडू, चना लाडू आणि मूग लाडू. आणि हा आहे तिळगुळ. ती लाडू. तर दादा काय काय आपल्याकडे? आपल्याकडे नाचणीचे बॉबी आहेत आणि मका चिप्स आहेत. हे तुम्ही डीप फ्राय करू शकता, ओव्हनमध्ये करू शकता, एअर फ्रायरमध्ये करू शकता. काय प्राइस आहे याची? 60 रुपयाला एक आहे, 2 घेतलं 100. आणि हे सेम कॉस्ट आहे, सेम प्राइस. मगाचपासून आहे ना मला खूप टेम्पटिंग सुगंध येत होता. आणि कुठून येतोय त्याचा मी शोध लावला आणि अखेर मला पत्ता सापडला. तर हे बघा हे आहे सुक्या मच्छीचं स्टॉल. तर दादा काय सांगशील, काय कोणती कोणती मच्छी आपल्याकडे? हे खारी आहे, ह्याला सुरमई बोलतात. सुरमई आहे, हे मुशीचं आहे खारं. अच्छा, हे मुशीचं आहे. हा रावस आहे. हा कुठला मासा आहे? हे ढोमा बोलतात. हे सोडे आहे. अच्छा, हे माकडं. ही ढोमी पॅकेटमध्ये. आणि हा बांगडा.
तेव्हा मित्रांनो मालवणी मच्छी सेंटर असं या स्टॉलचं नाव आहे आणि स्टॉल नंबर 62. आणि हे दादा असतील आपल्या चॅनलचं नाव सांगितल्यावरती आपल्याला डिस्काउंट पण देतील. अजून एक स्टॉल कोकण मेवा प्रोडक्ट्सचा. मधाच्या बॉटलबद्दल वैशिष्ट्य सांगाल का? फोंडा घाट लिहिलंय इथे, गावठी मध. हे ओरिजिनल फोंडा घाट मधलं आहे मित्रांनो. कोकण ज्याच्यासाठी सुप्रसिद्ध आहे ना ते हे गावठी पोहे, लाल पोहे. तर विदाउट पॉलिश आहे, ऑर्गॅनिक आहेत. ह्याला हातसडीचे म्हणतात पोहे. काय वैशिष्ट्य काय या पोह्यांचं? गोड लागतात ते खायला. असेच जरी खाल्ले तरी चहा बरोबर, दुधाबरोबर. हे बघा हे भोगटे मसाले. आमचं विक्रोळं दुकान आहे कंदबन नगरला, सेक्टर नंबर 2 ला. काय काय मिळतं आपल्या दुकानामध्ये? कोकण मालवणी मसाला, खाजा, लाडू सगळं भेटतं आम्हाला. कोकण सरबत, आवळा सरबत. आणि हे काय? हे उकडे तांदूळ आहेत ना? काय वैशिष्ट्य काय असतं उकडे तांदळाचं? उकडे तांदूळ म्हणजे कसं गावठी, लहान मुलांना आजार असेल ना, ताप बीप आला तर ते उकडे तांदळाची पेस्ट बनवून द्यायचा. ते पौष्टिक आयुर्वेदिक असते. तर हा स्टॉल आहे मंचुरियन मसाले आणि पापड. आमचे मटकर मसाले आहेत, मंचुरियन, व्हेज मंचुरियन मसाले आहेत आणि चिकन मंचुरियन मसाले आहेत. याच्यामध्ये तुम्ही सगळ्या फळभाज्यांचे पकोडे बनवू शकता. कोबी, फ्लावर, बटाटा, सुरण, कच्ची केळी, कारलं, भेंडी, पनीर, सोयाबीन, सगळ्या फळभाज्या. याच्यामध्ये फक्त तुम्हाला थोडंसं पाणी वापरायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही चिकन लॉलीपॉप, फिश फ्राय, झिंगा फ्राय, चिकन तंदुरी, चिकन 65, कलेजी, पोटा वगैरे इझिली फ्राय करू शकता. यात अजिनोमोटो नाही, होममेड मसाला आहे. तुम्हाला हे पॅकेट इथे 100 रुपयाला मिळतं. तर दादा काय काय आयटम्स आहेत आपल्याकडे? मी तुम्हाला हे माझं खास जे आमचं जे अतिशय लोकप्रिय असं हे लॅमिनेशन आयटम म्हणतो आम्ही याला. प्लेट ही लॅमिनेशन आहे पूर्ण. आता बघा मी याला नखाने असं ओरबडतो, त्याला कुठेही स्क्रॅच वगैरे काही येणार नाही. हे टोटली सगळे आयटम हे लॅमिनेशनमध्ये आहे. त्याच्यानंतर एक खास गोष्ट म्हणजे ही स्टेप्स आहे. देवारामध्ये तुम्ही असे देवांची मांडणी करू शकता. प्रॉपरली आपण ऑर्गनाईज करू शकतो. मूर्ती ज्या आहेत, देवांच्या मूर्ती आहेत ज्या, त्या आपण सगळ्या प्रॉपरली ऑर्गनाईज करू शकतो. आपल्याकडे अगदी 550 पासून सुरुवात आहे त्याची. एक अगदी क्वांटिटीमध्ये आम्ही बनवतो, त्यामुळे रेट मॅन्युफॅक्चरिंग रेट हा कमी होतो. आणि माझा स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग घाटकोपरला आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये आम्ही हे सेल करतो. मूर्त्या पण अगदी सुबक आहेत बघा, सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते इथे. सिंहासनावरती बसलेले आहेत महाराज. इथे विठ्ठल रखुमाई आहे. इथे स्वामी समर्थांची मूर्ती आहे. इथे पंचमुखी हनुमान आहे. विठ्ठल रखुमाईची मोठ्या साईजमध्ये आणि बघ इथे मोनोटोनमध्ये आहे, लाल रंगाची आहे पंचमुखी हनुमानाची मूर्ती. आणि ते गोमातेची मूर्ती सुद्धा आहे. गोमाते आपल्या वासरूला दूध पाजते. आणि हे बघा जसं की दादानी सांगितलं की देवाऱ्यामध्ये ह्याला काय म्हणतात ॲक्च्युली स्टेप्स आपण ठेवायचे, देवांची मांडणी व्यवस्थित करता येते. ओके. आणि ही सरस्वतीची मूर्ती आहे ना. आणि हे पाठ सुद्धा आहे तिथे बघा. म्हणजे तुमच्याकडे अगदी छोटी मूर्ती असेल देवांची तर ती तुम्ही इथे त्याच्यावरती ठेवू शकता. आधी ह्या पाटावरती ती मूर्ती ठेवू शकतो आपण. आणि हे बघा एक विविध आकारांमध्ये पाट आहे तिथे. ते की होल्डर्स आहेत. काय प्राइस आहे की होल्डर्सची? 400. गिफ्ट आर्टिकल्सचे की होल्डर्स आहेत इथे बघा. हा चौरंगाचा सेट बघा. काय प्राइस आहे याची? 350, 450, 550, 750. तर दादा माझ्या व्ह्युअर्सना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं झालं तर कुठल्या नंबरवरती करतील? 8928666180. कसल्या कसल्या चटण्या द्या? हे पाणीपुरीच्या चटण्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त पाणी मिक्स करायचं आहे. 100 पुऱ्यांचं पाणी तयार होतं. दुसरी लिंबाची चटणी आहे. याची टेस्ट करणार तुम्ही? चांगलं आहे बघा. आणि लिंबाच्या सालीसहित क्रश करून केलेलं आहे. जबरदस्त. अगदी चपाती बरोबर खायला सुद्धा जबरदस्त. म्हणजे अगदी जेवताना तुम्हाला ना रुचकर असं काय पाहिजे असेल तोंडी लावायला तर ही चटणी ट्राय करा मित्रांनो. जबरदस्त. कसं आहे, कशी आहे ही चटणी? हे पॅकेट कसं आहे? 50 रुपये. 50 रुपयाला पॅकेट आहे. नथिंग मित्रांनो. आणि लेमन झिस्ट सुद्धा आहे, म्हणजे लिंबाचं साल सुद्धा आहे याच्यामध्ये. ऑसम. अच्छा. पुष्करचा गुलकंद आहे, म्हणजे चैत्री गुलाबाचा गुलकंद आहे. चैत्र महिन्यात जे गुलाब येतात ना त्या गुलाबापासून हे बनवलेलं आहे. आणि हा गुलकंद बाहेर ठेवायचा वर्षभर, चांगला राहतो. ॲसिडिटी आणि गरमीसाठी चांगला आहे. याची पण तुम्हाला चव दाखवते मी. मित्रांनो जसं की काकींनी सांगितलं चैत्री गुलाबाचा गुलकंद आहे. टेस्ट करून बघितला, एकदम सुपर्ब. हे 120 आहे.
अर्धा किलो 120 रुपये. माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला, झोपताना दुधामध्ये 2 चमचे टाकून दूध प्या दे, जी शांत झोप लागेल ना ती गुलकंदासारखी गोड झोप लागेल. तर बघा, एक कर्णिक कृषी उद्योग हे या स्टॉलचं नाव आहे. आणि स्टॉल नंबर किती? 39. एकदंत ऑथेंटिक कोकणी प्रोडक्ट्स हे स्टॉल आहे इथे. इथे बघा ना, इथे भरपूर सारी पीठ आहेत. इथे बघा, आंबोळीचं पीठ आहे, वडा पीठ आहे, घावण पीठ आहे, कुळीत पीठ आहे, थाली पीठ आहे, मालवणी पीठ आहे, फिश फ्राय आहे, फिश कढी मसाला आहे, गरम मसाला आहे. इथे सुद्धा हळद आहे. आणि हा कुठला मसाला आहे? मिरची पावडर आहे ही. आणि ही कांदा लसूण, थोडं तिखट असेल तसं. आणि हे काय हे सगळे मसाले? शेवभाजी मसाला, खिचडी पुलाव, सांबार मसाला, आमटी मसाला, कोल्हापुरी मटन चिकन, उसळ मिसळ. आणि हे काय, मला एक जरा जाणून घ्यायचं, हे काय आहे? ते कोहळ्याचे सांडगे आहे. कोहळा असतो तो बारीक चिरतो, उन्हात वाळवतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाला भरतो. मसाला म्हणजे तिखट, मीठ, धने, जिरे, हळद असा मसाला असतो, तो फ्राय करून खायचा. तर हे काय? शुद्ध भाषेमध्ये याला कंदमूळ म्हणतात, गावठी भाषेमध्ये यांना काटेकणगे म्हणतात, आपल्या कोकणी मालवणी भाषेमध्ये. हे तब्येतीसाठी सगळ्यात अति म्हणजे चांगले, एकदम पौष्टिक असतात. बटाटी वगैरे खातो त्याच्यापेक्षा हे खायला चांगलं. डायरेक्ट असंच उकडू शकतात. 10 मिनिटं पण लागणार नाही. 10 मिनिटामध्ये ते उकडून व्यवस्थित होतात चांगले. त्रिफळ हे आयुर्वेदिक म्हणून सुद्धा उपयोग होतो आणि आपल्या मसाल्यांमध्ये पण त्याचा उपयोग करतात. किंवा हे मच्छीचं आपण बांगड्याचं कालवण बनवतो, त्याच्यामध्ये कोकणी भाषेमध्ये म्हणजे उत्कृष्ट एकदम त्रिफळाच्या ह्याची बांगड्याची कढी आवर्जून, म्हणजे कोकणी माणूस असलेला आवर्जून दोन्ही हात चाटून खाणारा माणूस आहे. हे काय आहेत? हे उकड्या तांदळाच्या पिठाचे लाडू असतात. ह्या लाडूचा हे लाडू पाकामध्ये बनवत नाही, गूळ किसून, म्हणजे साधारण जुनी जी माणसं आहेत ती स्वतः जात्यावरती तांदूळ भाजून जात्यावरती जे पीठ लावतात त्याचे हे लाडू बनवलेले आहेत. त्याला उकड्या तांदळाचे लाडू म्हणतात. जास्त करून ताण भूक चहा लाडू असा म्हणतात. म्हणजे पौष्टिक खाद्य सगळ्यासाठी चांगलं. आणि जास्त करून डायबिटीसवाल्यांसाठी तर अतिउत्तम. म्हणजे आजकालची मुलं माहिती आहे जिम जॉईन करतात, जिम जॉईन केल्यानंतर प्रोटीन बार खातात, प्रोटीन खातात. ते प्रोटीन वगैरे त्यापेक्षा तुम्हाला म्हणतो हे नॅचरल प्रोटीन आहे. आपल्या कोकणातलं नॅचरल प्रोटीन आहे. सकाळचं ज्यूस पितात. ज्यूसपेक्षा जर ही रात्री उकडवून जर ठेवली उकड्या तांदळाची पेस्ट आणि सकाळी जर पिली तर तब्येतीसाठी अतिउत्तम. जे जिम वगैरे जॉईन करतात त्यांच्यासाठी. तर 8 दिवस प्रयोग करतील ना ह्याचा, तर ते स्वतः ज्यूस प्यायचं विसरतील, कायम ही उकड्या तांदळाची पेस्ट पितील. ही भाजणीची चकली आहे. हा पोह्याचा चिवडा आहे, पोहे लसूणचा. दुसरा हा मसाल्यामध्ये असा येतो. याच्यामध्ये 2 व्हरायटी येतात. सगळेजण हा एकाच प्रकारचा चिवडा ठेवतात, पण आम्ही हे 2 प्रकारचे ठेवले आहेत, एक मसाल्यामध्ये आणि एक साध्यामध्ये. हे 60 रुपये आणि हे पण 60 रुपये 200 ग्रॅम. आणि ही चकली ही 50. लाडू कसे दिलेत हे लाडू जे आहेत ते? हा जो लाडू आहे तो उकड्या तांदळाचा पिठा 12 रुपये आहे. साधा नुसता साध्या ह्याच्यामध्ये घेतला तो हा 10 रुपये. त्याच्यामध्ये गावात जुनं म्हणून ओळखलं जाणारं शेंगदाण्याच्या कुटाचा हा जो लाडू आहे, हा शेंगदाण्याचं कूट म्हणजे आपण ते गावात व्हाईन म्हणतात, त्या व्हाईनात शेंगदाणा जो कुटतात भाजून त्याचा हे लाडू बनवलेला असा बारीक येतो. आणि हे लाडू हे आपले गडके लाडू कोकणाचे शेंगदाण्याचे, कोकणातले शेंगदाण्याचे लाडू. ह्यात लाडूचे हे कूट बनवलेले आहे. आणि कुटाची म्हणजे जी म्हातारी माणसं असतात ज्यांना दात वगैरे नसतात त्यांच्यासाठी हे स्पेशल आहे एकदम. प्री आणि पोस्ट वर्कआउट साठी बेस्ट आहे लाडू. हे कितीचं पॅकेट आहे? 80 रुपये. 80 रुपयाला साधारण किती लाडू येतील? 25 लाडू, पण 300 ग्रॅम वजन असतं. 25 लाडू 80 रुपयात मित्रांनो. मुगाचे लाडू पौष्टिक म्हणून. प्रोटीन्स, पुन्हा एकदा प्रोटीन्स आहे. बॉडी बिल्डिंगचा स्टॉल आहे मित्रांनो दादाचा. मुगाचे लाडू, मेथीचे लाडू, असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतात आपल्याकडे. आपलं हे स्वतःचं होममेड प्रोडक्ट आहे. तुम्हाला जरी व्हिडिओ बघायचे असतील तरी आमच्याजवळ आमचे स्वतः जे बनवलेले व्हिडिओ आहेत आमच्या स्वतःच्या मालाचे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. इथे आम्ही खरोखर कोकणातून आलो आहे की नाही हे तुम्ही त्या व्हिडिओवरती जाणू शकता. किंवा आम्ही इथे राहून तुम्हाला जरी कार्ड दिलं आमचं तरी तुम्ही तिथे स्वतः जाऊन तुम्ही सांगू शकता की बाबा आहे यांचं प्रॉपर इथे म्हणून. कुठे कोकणामध्ये? कोकणामध्ये आमचं नेरूर गाव हा 32 वाड्याचा गाव म्हणून ओळखला जातो. दुसरी काशी म्हणून जगामध्ये ओळखली जाणारी ती कलेश्वर नेरूर म्हणून, जिथे शिमगोत्सव वार्षिक जो होतो का महाराष्ट्र राज्याच्या पलीकडची लोक तो शिमगोत्सव पाहण्यासाठी ज्या नेरूर गावात येतात ना, तिथला गाव माझा आहे. एक माड्याची वाडी म्हणजे गावड्यांचा गाव म्हणून, गावड्यांचा रोंबाट म्हणून खास ओळखलं जाणार हे माझं गाव नेरूर गाव. तालुका आणि जिल्हा? तालुका कुडा, जिल्हा सिंधुदुर्ग. क्या बात आहे. तर योगेश दादा मी काय म्हणतो, आता तुझे लाडू दाखवलेच आम्हाला, तर त्याचं वैशिष्ट्य काय? असं
वैशिष्ट्य म्हणजे असे काय, हे जे लाडू जे आहेत ते साच्यामध्ये किंवा कसल्या मशीनमध्ये बनवलेले नाहीत, हे स्वतःच्या हाताने वळवलेले लाडू आहेत. तुझ्या आईने बनवले? आईने बनवले. आणि ते म्हणजे कसं, ह्या लाडूला प्रोसेसिंग म्हणजे काय माहिती आहे, जास्त करून हे लाडू तांदूळ निवडून भाजून वगैरे, आणि तांदूळ ते पण असे तांदूळ नव्हे की सडलेले तांदूळ किंवा त्यांना टोका बिका पडलेला, असे तांदूळ घरात तांदूळ नसतात. स्वतः तांदूळ ते निवडून. आता इथे जे तांदूळ आम्ही उकडा तांदूळ लावलाय किंवा गावठी सुराई तांदूळ लावलाय, हे तांदूळ तुम्ही बघितल्यावरती समजणार. त्या तांदळा लाडवाच्या कलरवरनं तुम्हाला समजेल हे तांदूळ चांगला आहे की खराब आहे, ही वस्तू बनवलेली आहे. बघा आता हे कोकम, ही जी कोकमं आहेत ना, हे आमचं घरी कोकमाचं काम असं वार्षिक चालू असतं, वर्षाचं काम आहे. माझी आता आई आहे. हे मे महिन्यामध्ये तुम्ही सगळं रेडी करून ठेवलेलं. ही जी कोकमं आहेत ना, आम्ही गेल्या वर्षीचे, म्हणजे हे गेल्या वर्षीचे, हे रात्रंदिवस काम चालू असते. हे आता आईचं वय माझ्या 60 ते 65 वर्ष आहे, पण ती अजूनही काम करते. आज तिला वाताचे आजार आहेत ह्या कोकमापासून, तरी पण अजून ती काय म्हणते, जोपर्यंत माझं शरीर चालतं ना तोपर्यंत. डॉक्टरी इलाज करायला गेले की ते वाताने झोपून राहावं लागणार घरी. तर मित्रांनो बघा, शशिकांत मसाले, नुसतं शशिकांत मसालेच नाही, आईच्या हातची चव, असं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे यांच्या दुकानाचं. नक्की भेट द्या. स्टॉल नंबर 35. ते बघा इथे नॅचरल कोल्ड्रिंकचं स्टॉल आहे. इथे बघा हापूस आंब्याचं सरबत आहे, कोकम सरबत, आवळा सरबत, आणि बघा इथे बॉटल पॅक पण आहे. आवळा कॅन्डी आहे, आंबा पोळी आहे. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. माझी मिसेस हे सगळं बनवते. अच्छा, म्हणजे हे घरी बनवलेलं आहे की? हो, आमच्या कणकवली उसळगावमध्ये आम्ही स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि बघा इथे पाउचेस आहेत, 10 रुपये, 10 रुपये पर पाऊच. कुठलंही सरबत घ्या तुम्ही. इथे भरपूर सारे स्टॉल्स आहेत. इथे बघा, इथे सगळे फूड आयटमचे स्टॉल्स आहेत, आणि इथे बघा तुम्ही मसाल्यांचे, गिफ्ट आर्टिकल्सचे, काही कोकणी प्रोडक्ट्स आहेत त्याचे स्टॉल्स आहेत, आणि भरपूर सारी व्हरायटी बघायला मिळणार आहे तुम्हाला, कारण का इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो की चारकोपमध्ये सेक्टर 1 मध्ये असलेल्या या मालवणी जत्रेला तुम्ही नक्की भेट द्या. आपल्या बरोबर आहेत श्री शशांक चौकीदार. हा जो मालवणी महोत्सव आहे, गेले 30 वर्ष या प्रांगणामध्ये होतोय, आणि गेले 15 ते 20 वर्ष गुडेकर वहिनी, आमच्या 24 वर्ष गुडेकर वहिनी ज्या आहेत आमच्या माजी नगरसेविका, त्यांच्या आधिपत्याखाली आणि संपूर्ण नियोजन निखिल गुडेकर आणि त्यांच्याबरोबर असलेली आमची सगळी तरुण टीम, या टीमच्या माध्यमातून हा मालवणी महोत्सव होत असतो. आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की कोकणच्या उत्पादनांना एक बाजारपेठ मिळावी, त्यानंतर कोकणच्या कलेचं दर्शन व्हावं. म्हणजे कलेचं दर्शन म्हणजे दशावतारी नाट्यप्रयोग वगैरे आहेत, हा एक भाग आहे. आणि कोकण प्रांतामधील जी प्रसिद्ध देवस्थानं आहेत, त्या देवस्थानाच्या प्रतिकृती इथे उभारून त्या प्रतिकृतींची, त्या देवस्थानाची माहिती या प्रतिकृतींच्या माध्यमातून या इथल्या तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही गेले 30 वर्ष या कोकणच्या मालवणी महोत्सवामध्ये करतोय. आणि संपूर्ण मुंबईमध्ये जे काय कोकणचे मालवणी महोत्सव होत आहेत त्याच्यामध्ये 1 नंबरचा गणला गेलेला हा मालवणी महोत्सव. कारण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बाजारपेठ एका बाजूला कार्यक्रम, आणि अशा पद्धतीने संपूर्णपणे नियोजन. आणि यावर्षीचं संपूर्णपणे नियोजन जे आहे कार्यक्रमाचं म्हणा किंवा स्टेज असेल, बाकीची जी काही व्यवस्था असेल, ते सगळे निखिल गुडेकर यांनी सांभाळलेली आहे, आणि त्यांच्याबरोबर आमची ही सगळी टीम आहे. अशा पद्धतीने आम्ही हा मालवणी महोत्सव करतोय. जनता त्याची आनंद घेतला. त्याचा 8 दिवस चालणारा उत्सव आहे. आणि दशावतारी नाट्यप्रयोगांबरोबर लावणीचा एक खास प्रयोग, खास आग्रह असतो, महिलांचा खास आग्रह असतो, आम्ही इथे ठेवलेला असतो. तो शेवटच्या दिवशी, समारोपाच्या दिवशी असतो. असा हा मालवणी महोत्सव आहे आमचा. तर इथे सुरुवातीला मी एक देवळाची प्रतिकृती बघितलेली, चिपळूणमधल्या देवळाची प्रतिकृती बघितलेली. थोडक्यात काय माहिती देऊ शकाल तुम्ही? चिपळूणचं गांधारेश्वर म्हणून जी जागा आहे, गांधारेश्वर येथील हे भवानी मातेचं मंदिर आहे, आणि त्याला इतिहास आहे, त्या मंदिराला त्याला आख्यायिका आहे. याची संपूर्ण माहिती आम्ही काय करत असतो, जी रोज रसिक प्रेक्षक मंडळी येत असतात त्यांना आम्ही ती माहिती तिथे देत असतो माईकवरून, की बाबा हे मंदिर कसं आहे, तिथं आजूबाजूचं सानिध्य कसं आहे, त्याची पूजा अर्चा कशी केली जाते, त्यानंतर त्या देवीचं महात्म्य काय आहे, ती देवी नवसाला पावते, काही आख्यायिका आहे, त्या आख्यायिका पण आम्ही त्यांना त्या माध्यमातून तिथे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे याचा मागचा उद्देश असा आहे की इथे चारकोपमध्ये फक्त कोकणवासीय नाही आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रामधील आहेत, काही वेगळ्या प्रांतातील लोक आहेत, त्यांना ही माहिती करून देणं गरजेचं आहे. आपल्या आज कोकणमधलं जे वैभव आहे ते या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही इथे जनतेसमोर आणतो. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्याला एक संधी मिळाली होती ही मालवणी जत्रा अगदी जवळून बघण्याची, आणि ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलीच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, या मालवणी जत्रेला चारकोप सेक्टर 1 मधल्या मालवणी जत्रेला भेट द्यायला तुम्ही अजिबात विसरू नका. तुम्ही नक्की भेट द्या आणि इकडे असलेल्या कोकणी संस्कृतीचा पुरेपूर आनंद घ्या.